नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. कथित बनावट शालार्थ ID प्रकरणातील 15 अटकपूर्व जामीन अर्जांवर नाशिक रोड सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने पुढील सुनावणी 28 जुलै रोजी निश्चित केली आहे. दरम्यान तक्रारदार डॉ. पंकज साळुंखे यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली असून महत्त्वाचे पुरावे तपास यंत्रणेकडे सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज आपण इथे सगळेजण जे जमलेलो आहोत, तर बनावट शालार्थ ID प्रकरण जे आहे आपलं, जे आपण गेल्या 3 वर्षापासून आपलं चालू आहे, त्यावर कारवाई आता होत आहेत. तर आज तुम्हा सर्वांना इथे बोलवण्याचं कारण माझं असं की बनावट शालार्थ ID प्रकरणामध्ये काही जणांनी म्हणण्यापेक्षा मी त्यांची नावच घेणार आहे, तर 15 लोकांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला होता नाशिक सत्र न्यायालय नाशिक रोड येथे. आणि त्या नाशिक सत्र न्यायालयाची काल सुनावणी झाली. त्या सुनावणीमध्ये काल जे महोदय पकडले गेले, की जी संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे, शशिकांत भाऊराव हिंगोणेकर यांचा बेल अर्ज क्रमांक जो होता तो 375/2026. त्याच पद्धतीने प्रदीप रामचंद्र पवार यांचा बेल अर्ज क्रमांक 237 विरुद्ध महाराष्ट्र राज्य. त्याच्यानंतर 238 अतुल संदीपराव पवार, बेल अर्ज 239/2026 राहुल शिवाजीराव पवार, बेल अर्ज 240 उमेश धनराज पवार, बेल अर्ज 403/2026 मीनाक्षी बाबूराव गिरी. त्याच्यानंतर बेल अर्ज अविनाश उर्फ पप्पू वळवंत पाटील, मनोज रामकृष्ण पाटील, बेल अर्ज 339 शरद दयाराम शिंदे, बेल अर्ज क्रमांक 347 भाऊसाहेब भिकाणराव चव्हाण, बेल अर्ज क्रमांक 375 मगाशीच मी बोललो शशिकांत भाऊराव हिंगोणेकर, बेल अर्ज क्रमांक 376 किरण जयप्रकाश पवार, बेल अर्ज 377/2026 प्रवीण वसंत अहिरे. त्यानंतर बेल अर्ज क्रमांक 384/2026 भास्कर जगन्नाथ पाटील, बेल अर्ज क्रमांक 385 देविदास पंडित महाजन तत्कालीन शिक्षणाधिकारी जळगाव. आता या सर्वांनी अँटिसिपेटरीसाठी अर्ज दाखल केलेला होता. काल मला लिटरली ही न्यूज सकाळी 11:15 वाजता ज्यावेळेस यांच्या सर्टिफाईड नकला सगळ्या मी काढल्या, त्यावेळेस मला हे सगळं मिळालं आणि तात्काळ लगेच निर्णय घेतला की 3 वाजता यांचं प्रकरण बाहेर निघणार आहे. 3 वाजता मॅटर आहे, बोर्डावरती येणार आहे आणि याला अपोज केला पाहिजे. म्हणून मी माझ्या वकील महोदयांना घेऊन तात्काळ धुळ्याहून लागलीच नाशिकला गेलो आणि नाशिकला गेल्यानंतर त्या ठिकाणी न्यायालयासमोर माझ्या वकील महोदयांनी, इव्हन मी स्वतः खुद्द न्यायालयासमोर माझी सगळी भूमिका मांडली. न्यायालयाने ती सगळी भूमिका माझी ऐकल्यानंतर माझ्याकडे जे काही सगळे पुरावे होते, न्यायालयाने सांगितलं की हे सगळे पुरावे तुम्ही तपास अधिकारी जे आहेत त्यांना द्या. आणि ज्यावेळेस ही सगळी माझी सुनावणी चालू होती, तर त्यावेळेस कर्तव्यदक्ष, या पूर्ण प्रकरणातले कर्तव्यदक्ष माननीय राजाराम शेळके साहेब हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील त्यांची सुसंवाद केला. त्यांनी सुद्धा याला विरोध केला की या 15 लोकांना का म्हणून यांना अँटिसिपेटरी मिळायला पाहिजे, बेल मिळायला पाहिजे म्हणून. तर हा सगळा प्रकार तुमच्या समोर यावा. आणि हे सगळेच जे दाखल केलेले आहेत हे सगळे बनावट मेन मोरके आहेत सगळे, हे 15च्या 15. तर माझी या माध्यमातून, आपल्या सर्वांच्या माध्यमातून शासनाला सुद्धा ही माझी विनंती असणार आहे की या सगळ्यांना बेल देण्यात येऊ नये, कारण की हे जिवंत बॉम्ब आहेत. आता या आपल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे, मी ज्या दिवशी प्रशांत वाडेलेला अटक केली त्या दिवशी सुद्धा जबाबदारीने बोललो होतो की 3 मोरके आहेत मेन महत्वाचे. त्यात मी आज नाव धरून सांगतो, भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी पक्षातले 3 जण आहेत. 3 पैकी एक तर धुळे शहरातले नगरसेवक, मी आता त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही,
प्रशासन त्यांच्यावरती कारवाई लवकर करणारच आहे. दुसरं व्यक्तिमत्व जे आहे तर भारतीय जनता पक्षाचंच ते आज जिल्हा परिषदेची तयारी करत आहेत. तिसरं व्यक्तिमत्व जे आहे तर ते धुळे जिल्ह्याचे एक मोठे नेते आहेत भारतीय जनता पक्षाचेच. तर ह्या तीनही महोदयांवरती येत्या या आठवड्यात कारवाई करणार, 100% यांना सुद्धा उचलणार. भलेही कोणी विरोध करू द्या, परंतु नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या बाबतीमध्ये जितकं कौतुक करावं खास करून रामदास शेळके साहेबांचं तितकं कमी आहे. शेळके साहेब, तुम्ही अतिशय खूप चांगलं काम करतायत, त्यामुळे तुमचे मनपूर्वक अभिनंदन. बस एवढीच माहिती मी आता तूर्त देण्याकरता आपल्याला मी बोलवलेलं होतं. बाकीची जशी माहिती माझ्याकडे अपडेट येईल मी तशी वेळोवेळी आपल्याकडे अपडेट करीन. जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.